श्री गुरुदेव दत्त. नमस्ते स्वामी भक्तांनो, स्वामी साथ या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. अध्याय 23. विप्र कुष्ठमुक्त होतो. यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. त्या काळी नरहरी नावाचा आपस्तंभ शाखेचा भार्गव गोत्राचा ब्राह्मण गाणगापुरात श्रीगुरूंच्या मठाच्या दाराशी आला. श्रीगुरूंच्या दर्शनासाठी तेथे तिष्ठत असलेल्या समुदायाने त्याला पाहिले, मात्र लागलीच ते त्याला मठात प्रवेश करण्यास मनाई करू लागले. तो समुदाय त्याला बाहेरच्या बाहेर फाटकावरूनच घालवून देऊ लागला. नरहरी काकुळतीला येऊन त्यांची विनवणी करू लागला. म्हणू लागला, मी तुम्हा कोणालाही माझा स्पर्श होऊ देणार नाही. या अभाग्याला हे डोळे मिटवण्यापूर्वी एकदाच श्रीगुरूंना डोळे भरून पाहायची इच्छा आहे. मी त्यांना दुरूनच वंदन करून जाईल. त्यांनी आपणहून विचारल्याविना त्यांना माझे दुःख, माझी इच्छा सांगून त्रासही देणार नाही. तेव्हा कृपा करून मला प्रवेश करू द्या. हे त्याचे तळमळीचे शब्द कोणीही ऐकेना. शेवटी तो आपल्या मनातच म्हणाला, देवा, तुझी इच्छा, तुझे दर्शनही या पाप्याला घडू नये. अशीच जर तुझी इच्छा असेल तर त्याला ही माणसे तरी काय करू शकणार. तुझ्या इच्छेविना झाडाचे पानही हलणार नाही. जे काही घडते आहे ते सर्व तुझ्या इच्छेने. मग त्यांना तरी दोष का व कसा देऊ व तुलाही दोष कसा देणार. कारण तू सुद्धा माझ्या बाबतीत जे जे काही केले आहेस, करतो आहेस, ते तू स्वेच्छेने करीत नसून माझ्याच पूर्वजन्मींच्या पापांचे फळ तुला तसे करायला भाग पाडत आहे. तेव्हा तुला येथूनच दंडवत घालून हे प्राक्तनाचे भोग भोगत राहण्यासाठी परत जातो. असे म्हणून नरहरीने त्या धुळीतच श्रीगुरूंना अश्रुपूर्ण नयनांनी भक्तिभावाने साष्टांग नमस्कार घातला. हे नाट्य ज्यावेळी बाहेर चालू होते त्यावेळी श्रीगुरू दर्शन देण्यासाठी एका प्रशस्त खोलीत रत्नजडित चंदनी आसनावर बसले होते. खोलीत फार गर्दी दाटू नये म्हणून थोड्या समुदायाला प्रवेश देऊन खोलीचा दरवाजा बंद केला जाईल. त्याप्रमाणे त्यावेळी अंदाजे 40 ते 50 निरनिराळ्या व्याधींनी गांजलेल्या, संकटांनी त्रासलेल्या भक्तांचा गराडा श्रीगुरूंभोवती होता. श्रीगुरू त्यांच्या अडीअडचणी ऐकून त्या निवारणार्थ त्यांना उपाय सांगत होते. एवढ्यात नरहरीने फाटकापाशी उभे राहून आपल्या मनाशी जे शब्द उच्चारले ते सर्व शब्द सुस्पष्टपणे श्रीगुरूंच्या कानी आले. श्रीगुरूंना त्याची करुणा आली. हे शब्द कानी येताच तेथेच उभ्या असलेल्या शिष्याला गुरूंनी सांगितले, बाहेर एका दीन बापुड्यास मठात प्रवेश करण्यास तेथील समुदाय मनाई करीत आहे. तो दुःखी गांजलेला मनुष्य मला तेथूनच वंदन करून परत चालला आहे. त्याला मी येथे बोलावले आहे असे सांगून घेऊन ये, पळत जा. श्रीगुरूंच्या आज्ञेप्रमाणे तो शिष्य तातडीने बाहेर आला व पाहतो तो नरहरी उलट तोंड फिरवून 5-25 पावले पुढे गेलाही होता. धावतच त्याचे जवळ जाऊन शिष्याने त्याला श्रीगुरूंचा निरोप सांगितला. नरहरीला तो निरोप ऐकून आश्चर्यानंद झाला. तो शिष्यासमवेत परत फिरला. श्रीगुरूंनीच त्याला बोलावलेले पाहून तेथील जनसमुदायास आश्चर्य वाटले व आपल्याकडून चूक होत होती, अन्याय होत होता हे त्यांना पटले. तेथून श्रीगुरूंकडे जाताना त्या दीन नरहरीने त्या जनसमुदायाकडे तिरस्काराने पाहिले नाही किंवा आपण कोणीतरी विशेष आहोत अशी अहंभावनाही त्याच्या मनाला शिवली नाही. तो खाली मान घालून निमूटपणे त्या शिष्यामागून अंधकरणात श्रीगुरूंच्या कृतीचे कौतुक करीत व कृतज्ञता व्यक्त करीत श्रीगुरूंपाशी गेला. श्रीगुरूंपाशी पोहोचताच आनंद अश्रू ढाळीत त्याने श्रीगुरूंना काही अंतरावरूनच साष्टांग नमस्कार केला व तेथेच उभा राहिला. ते पाहून श्रीगुरू प्रेमळपणे त्याला म्हणाले, घाबरू नकोस, निसंकोचपणे जवळ येऊन बैस. मन मोकळे करून तुझी व्याधी व्यथा मला सांग. प्रथम तू कोण आहेस तेही सांग. श्रीगुरूंचे हे प्रेमळ शब्द ऐकून त्याला त्यांच्या दयेने भरलेल्या अंतकरणाची ओळख पटली. आजपर्यंतच्या जीवनात त्याने कोणाकडूनही असे आपुलकीचे प्रेमाचे शब्द ऐकले नव्हते. तो श्रीगुरूंना म्हणाला, माझे नाव नरहरी असून आपस्तंभ शाखेचा भार्गव गोत्रीचा ब्राह्मण आहे. मी यजुर्वेदाच्या आपस्तंभ शाखेचे संपूर्ण अध्ययन केले आहे, पण दुर्दैवाने संपूर्ण शरीर या कुष्ठाने व्यापल्यामुळे सर्वजण माझा तिरस्कार करतात, माझा अपमान करतात, मला जवळसुद्धा उभं राहू देत नाहीत. पदोपदी माझा सर्वांकडून अपमान केला जातो. सगळे सोयरे संबंधीही मला जवळ करत नाही. एक वेळच्या स्वच्छ भोजनालाही मी पारखा झालो आहे. समृद्ध कुटुंबात जन्म घेऊनही जीव जगण्यासाठी माझ्याच दाराशी उभे राहून मला भिक्षा मागावी लागते. मागील जन्मात मी अनंत घोर पापे निश्चितच केली असणार, म्हणूनच हे अशा प्रकारचे दुःख भोगणे प्राप्त झाले आहे. मी तर आता या जीवनाला पूर्णपणे कंटाळलो आहे.
केवळ शेवटचा एक उपाय म्हणून आपली कीर्ती ऐकून आपल्या पायाशी आलो आहे. आता जर तुम्ही दया नाही केली तर मला येथील नदीचाच आश्रय घ्यावा लागेल. अन्य कोणताही उपाय माझ्या दृष्टीला दिसतच नाही. नामस्मरण करीत, सदैव तुमचे चिंतन करीत, तुमची भक्ती करीत हे दुःख, हे प्रारब्धाचे भोग भोगून संपवले असते. पण जगण्यासाठी निदान 2 वेळचे अन्न तर मिळाले पाहिजे ना. त्याचप्रमाणे ऊन, वारा, पाऊस, पाणी यापासून बचाव करण्यासाठी थोडासा आसरा, निवारा मिळाला पाहिजे ना. पण या कोडामुळे मला कोणी आपल्या दारी भिकेसाठीही उभा राहू देत नाही, तर आसरा निवारा कोठून मिळणार. त्यांचे वाग्बाण ऐकून पायाखालील जमीन दुभंगून त्यातच गडप झालो तर बरे असे वाटते. तेव्हा देवा, आता मी काय करू ते सांगा. तुमच्या विना मला कोणाचाही आधार नाही. या जीवनात आज सर्वप्रथम तुम्हीच मला असे आदराने, प्रेमाने जवळ बसवून घेतले आहे व माझी व्यथा, रडकथा शांतपणे ऐकली. हे देवा, मी तुम्हाला त्रास दिला आहे, क्षमा करा. तुमच्या या अप्राप्य दर्शनाचे भाग्य तर लाभले. माझ्या प्रारब्धातच हा दुःखभोग आहे, त्याला तुम्ही तरी दयाळू काय करणार. तेव्हा आता मी येथून निघतो. ही गंगा तर मला आपल्या उदरे निश्चितच आश्रय देईल. पुढच्या जन्मी तरी तुमच्या चरणाला स्पर्श करून, तुमच्या चरणापाशी राहून तुमची सेवा घडेल असा कृपाळा आशीर्वाद द्या, कृपा करा. त्याचे हे दुःख जाणून श्रीगुरूंना दया आली. ते म्हणाले, पापाचा पर्वत जरी डोक्यावर असला तरी अविरत अशा निस्सीम सश्रद्ध भक्तीने त्या पर्वताच्या ओझ्याखाली दबून न जाता त्याखालून सुटका होण्याचा मार्ग सापडतो. तो श्रीहरी त्या पापाचा पर्वत केव्हा व कसा शिरावरून दूर करतो हे कळतसुद्धा नाही. त्या हरीला तो आपलासा करून घे. जनाबाई आपल्या एका अभंगात म्हणाल्या आहेत, ज्याचा सखा हरी त्यावरी विश्वकृपा करी, उने पडो नेदी त्यांचे, वारे सोशी आघातांचे. तुझ्या आजपर्यंतच्या भक्तीने तू त्याच्याजवळ पोहोचण्याची बरीच वाटचाल केली आहेस आणि म्हणूनच तुला इथे येण्याची बुद्धी झाली. आणखी थोडे कष्ट कर. त्याच्यावरील निष्ठा, श्रद्धा ढळू देऊ नकोस. थोडी कळसोस. आत्मनाशाचा विचार तर अजिबात करू नकोस. त्याच्यावर पूर्णपणे विसंबून सर्व काही सहन कर. याच देही नराचा नारायण होऊ शकतो. या साधू संतांच्या वचनावर विश्वास ठेव. तो श्रीहरी तुला अवश्य मार्ग दाखवेल. या दुःखातून तुझी सोडवणूक करेल. तुझी या कुष्ठापासून सुटका व्हावी म्हणूनच त्या नारायणाने तुला माझ्याकडे आणून सोडले आहे. तेव्हा आता मी सांगतो तो उपाय कर. असे त्याला सांगत जरा पाय मोकळे करावे म्हणून श्रीगुरू त्याच्यासह अंगणात आले होते. तेथे त्यांचे लक्ष रस्त्यावरून चाललेल्या एका शेतकऱ्याकडे गेले. तो शेतकरी आपल्या डोक्यावरून एक औदुंबराची जीर्ण व सुकलेली जाडजूड 5-6 हात लांबीची फांदी जळण म्हणून नेत होता. श्रीगुरूंनी त्या शेतकऱ्यास थांबण्यास सांगितले व नरहरीकडे वळून त्याला सांगितले, तू ही फांदी या शेतकऱ्याकडून घे व संगमावर जा. तेथे जाऊन भीमेच्या काठावरील संगमेश्वराच्या मंदिराच्या पूर्वेस एक हातभराचा खड्डा करून त्यात ही फांदी झाड लावल्याप्रमाणे रोवून ठेव. अशा प्रकारे ही फांदी रोवल्यावर संगमावर स्नान करून संगमेश्वर महादेवाचे व रोवलेल्या अश्वत्थ फांदीचे विधीपूर्वक पूजन कर. पूजन आटोपल्यावर पुन्हा स्नान कर व 2 कळशा पाणी भरून फांदीच्या मुळाशी घाल. दररोज याप्रमाणे एकनिष्ठेने, विश्वासाने 3 त्रिकाळ या फांदीला पाणी घालीत राहा. असे करताना ज्या दिवशी या फांदीला पाने फुटतील तेव्हा तुझे पाप संपूर्ण नष्ट झालेले असेल व परिणामतः तुझा सर्व देह निर्मळ होईल. कुष्ठाचा मागमूसही उरणार नाही. श्रीगुरूंची ही आज्ञा ऐकून नरहरी आनंदला. त्यांच्या त्या धीराच्या शब्दांनीच आपण पूर्ण बरे होणार आहे याची त्याला खात्री वाटू लागली. ती आज्ञा शिरसावंद्य मानून नरहरी ती औदुंबराची संपूर्ण वाळलेली फांदी डोक्यावर घेऊन लागलीच संगमावर गेला. तेथे गेल्यावर संगमेश्वर मंदिराच्या पूर्वेस भीमा नदीच्या तीरावर त्याने ती फांदी झाडासारखी रोवली व श्रीगुरूंनी सांगितल्याप्रमाणे तेथील संगमेश्वर महादेवाची व त्या रोवलेल्या फांदीची पूजा करून त्याने पुनरपी स्नान केले व 2 कळशा भरून नदीचे पाणी आणून ते त्या औदुंबराच्या जीर्ण वाळलेल्या फांदीच्या मुळाशी घातले. याचप्रमाणे त्याने दुपारीही केले व सायंकाळीही हीच कृती केली. ही कृती करून जो वेळ मोकळा राहिला होता तो सगळा वेळ सातत्याने हरिस्मरण करून तेथेच घालवला. तो जेवणही विसरला. रात्री तो तेथेच आडवा झाला. अशा प्रकारे 7 दिवस केव्हा व कसे गेले हे त्यालाच कळले नाही. हे सर्व करीत असताना त्याला आजूबाजूच्या जगताचे कसलेच भान राहिले नाही.
व तहानही त्याला जाणवली नाही. एखाद्या यंत्रवत त्याच्याकडून श्रीगुरूंनी सांगितलेली क्रिया घडत होती. ती क्रिया का व कशासाठी करतो आहोत याचीही भान तो पूर्णपणे विसरला. मग त्या आज्ञेविषयी शंका कुशंका मनात कशा उभ्या राहणार? श्रीगुरूंनी सांगितलेल्या शब्दांवर विश्वास ठेवून त्यांनी सांगितल्याप्रमाणे कृती करायचीच व असे केल्याने एक ना एक दिवस या फांदीला पालवी फुटणारच या श्रद्धेने तो झपाटून गेला होता. तो वेडा नसतानाही जणू वेडाच झाला होता. श्रीगुरूंवरील प्रचंड विश्वास त्याच्या अंतःकरणात होता व तो विश्वासच त्याच्याकडून ही कृती करवून घेत होता. असा आठवडा गेल्यावर मठात वास्तव्य करून राहिलेले काही ब्राह्मण तेथे स्नानास आल्यावेळी थांबले व त्याला म्हणाले, अरे काय हे वेड्यासारखे करतो आहेस? असे हजारो कळश जरी पाणी घातलेस तरी या काही वर्षांपूर्वी तोडलेल्या वाळलेल्या फांदीला कधी पालवी फुटेल काय? आणि जरी तुझ्या कल्पनेनुसार समजा पालवी फुटली तरी त्यामुळे तुझे कुष्ठ नष्ट होईल काय? कुष्ठाचा आणि पालवीचा संबंधच काय? तू विनाकारण कष्ट करतो आहेस. श्रीगुरूंवर विश्वास जरूर ठेवला पाहिजे, पण ते जे काही सांगतात त्यामागचा हेतू ओळखला पाहिजे. अरे श्रीगुरूंनी तुला हे जे सांगितले ते निराळ्या हेतूने. तुझे हे कुष्ठ तुझ्याबरोबरच संपणार हे त्यांनी जाणले आहे, पण तसे तुला तोंडावर सांगून तुला निराश करायची त्यांची इच्छा नव्हती. उलट तुला धीर द्यायचा होता हा एक हेतू. शिवाय तू तर गंगेत देहविसर्जन करण्याची भाषा बोलत होतास, तेव्हा या देहविसर्जनाच्या कल्पनेपासून तुला परावृत्त करायचे तर आशा दाखवून कुठेतरी तुला गुंतवून ठेवले पाहिजे. म्हणून श्रीगुरूंनी तुला हा उपाय सांगितला. तेव्हा जरा शहाण्यासारखा वाग. असे उपास तापास करणे, असे निरर्थक कष्ट करणे सोडून दे. दगडावर डोके आपटून दगड फुटणार नाही, डोके मात्र निश्चितच विनाविलंब फुटेल. हा त्यांचा सल्ला ऐकून या ब्राह्मणांनी विनाकारण तसदी घेतली व आपला बहुमूल्य वेळ मात्र फुकट घालवला. याचा नरहरीस अत्यंत खेद झाला. प्रथम तर त्यांना काही उत्तरच देऊ नये असे त्याला वाटले, पण आपण काहीच न उत्तरलो तर तो उद्धटपणा ठरेल, अपमानास्पद ठरेल, म्हणून तो नाईलाजाने उत्तरला, तुम्ही म्हणता ते सर्व काही खरे आहे असे क्षणभर धरून चालूया, पण माझ्या श्रीगुरूंचे शब्द कधीच खोटे होणार नाहीत. थट्टेने उच्चारलेले अथवा स्वप्नात उच्चारलेलेही त्यांचे शब्द खरे होतील व ते शब्द खरे करण्याची शक्ती त्यांच्यापाशी आहेच आहे. सूर्याचे उगवणे अस्तावणे हे सुद्धा त्यांच्या इच्छेस आले तर ते रोखू शकतात. श्रीगुरू म्हणजे श्रीहरी यांना अशक्य ते काय आहे? ते सागरास आग लावू शकतील किंवा वडवागणेतून जलाशय निर्माण करू शकतील. अलौकिक सामर्थ्य त्यांच्यापाशी आहे. पर्वताच्या चोळक्यावरील गोलगरगरीत अशा भल्या मोठ्या पाषाणाच्या पोटी बसलेल्या बेडकीला जीवनदान कोण व कसे करतो? माहुरपुरातील गोपीनाथाच्या पुत्राला कोणी जिवंत केले? वांज म्हैशीला न विता सडातून दूध सोडायला कोणी भाग पाडले? तेव्हा माझ्या श्रीगुरूंवर म्हणजे श्रीहरींवर माझा पूर्ण विश्वास आहे. तेव्हा त्यांच्या आज्ञेपासून परावृत्त होणे आता काही झाले तरी शक्य नाही. यातच हे आयुष्य संपले तरी चालेल, पण माझे श्रीगुरू हे आयुष्य असे संपवणार नाहीत याचाही मला पूर्ण विश्वास आहे. मी तुमच्या सल्ल्याबद्दल आभारी आहे. कृपा करा, माझा आता आणखी वेळ घेऊ नका. मला श्रीगुरूंच्या आज्ञेप्रमाणे कार्य करीत राहू द्या असे त्यास उत्तर देऊन तो कामाला लागला. त्याची ही श्रीगुरूंवरील अत्युच्च कोटीची श्रद्धा पाहून त्या ब्राह्मणांना विस्मय वाटला. त्यांच्यापैकी काही जण म्हणाले, जाऊ दे, मूर्ख आहे. आपण सावध करण्याचा प्रयत्न केला, आता तो आणि त्याचे नशीब, आपण त्याला काय करणार? काही म्हणाले, खरेच आहे त्याचे म्हणणे. श्रीगुरू सर्व शक्तिमान आहे, त्यांना अशक्य काही नाही. श्रीगुरूंवर म्हणजे श्रीहरीवर आत्यंतिक विश्वास ठेवून सदाचरणात राहून केलेल्या कष्टांद्वारे सर्वसामान्यास अशक्य वाटणाऱ्या इच्छा तीव्र मनोबलाच्या जोरावर पूर्ण होतात हे खरे आहे. पुराणात याचे अनेक दाखले आहेत. असेच नव्हे तर या हल्लीच्या युगातही अशा घटना क्वचित का होईना पण घडतात हे सत्य आहे. सत्य, श्रद्धा, कष्ट व ईश्वरी अधिष्ठान या चौकडीला काही अशक्य नाही. अशा प्रकारची भाष्य करीत ते ब्राह्मण मठात परतले. नंतर 1-2 दिवस गेल्यावर ते श्रीगुरूंना म्हणाले, महाराज, खरेच का त्या औदुंबराच्या सुक्या फांदीला जलसिंचनाने पालवी फुटणार आहे? नरहरी गेले 8 दिवस उपवास करून तेथेच नदीकाठी उन्हातानात वाऱ्यात थंडीत राहून तुम्ही सांगितल्याप्रमाणे कष्ट तो आहे. या उपवासांनी व कष्टांनी तो तेथेच प्राणास तर मुकणार नाही ना? आम्ही त्याला परावृत्त करण्याचा प्रयत्न केला असे सांगून पुढे नरहरीशी ते काय बोलले व नरहरी काय प्रत्युत्तरला
ते सर्व श्रीगुरूंना सांगितले. श्रीगुरू हे ऐकून त्यांना हसत म्हणाले, व्यर्थ तुम्ही येथे मठात दिवस घालवले. गुरु आज्ञेत ढवळाढवळ करू नये, हे महत्पाप आहे. ही साधी गोष्ट तुम्हाला कळली कशी नाही? गुरुवर, देवावर निष्ठा नरहरीसारखी पाहिजे. तुमची तशी नाही, ते तर आता दिसलेच. या प्रसंगाने तुमचीच परीक्षा झाली. तेव्हा आता तरी शहाणे व्हा. नरहरीच्या वर्तनापासून बोध घ्या. पुन्हा म्हणून त्याच्या वाटेला जाऊ नका. त्याची काळजीही करू नका. येथे बसून तो काय करतो आहे, कसा राहतो आहे, हे सर्व चित्र मला दिसते आहे. ज्याची जशी भावना तसे त्याला फळ. म्हणून तो निष्ठेने जे काही करीत आहे ते अंती फलदायी होणार. फक्त योग्य वेळ आली पाहिजे. नरहरी लवकरच कुष्ठमुक्त होणार. त्याची श्रद्धा, भक्ती मला ते करायला भाग पाडणार. दुसऱ्या दिवशी नित्यनियमानुसार श्रीगुरू संगमावर गेले. आपले नित्यानुष्ठान टोपून ते नरहरीपाशी आले. त्याचवेळी नरहरी फांदीच्या मुळात पाणी ओतत होता. हे पाहून श्रीगुरूंनी नरहरीला विचारले, काय अजून पालवी येत नाही? यावर नरहरी त्यांना वंदन करून म्हणाला, आलेली नाही, पण येणार. केव्हा ना केव्हा निश्चितच येणार. हे त्याचे जबर विश्वास दर्शविणारे उत्तर ऐकून श्रीगुरू आनंदले व म्हणाले, येथे आलोच आहे तर मी सुद्धा थोडे पाणी घालून तुला मदत करतो. असे म्हणून श्रीगुरूंनी आपल्या हातातील कमंडलूतून थोडे पाणी घेतले व ते पाणी त्या फांदीवर शिंपडताच पालवी आली. त्या फांदीला पालवी फुटताच श्रीगुरूंच्या वचनानुसार नरहरीच्या देहावरील कुष्ठसुद्धा पूर्णपणे नष्ट झाले. एवढेच नव्हे तर त्याचा संपूर्ण देह सतेज, कांतीयुक्त असलेला दिसू लागला. नरहरी आनंदला. त्या आनंदाच्या भरात श्रीगुरूंची स्तुती कोणत्या शब्दात व कशी करावी हेच त्याला कळेना. पण अंतरीच्या जबर इच्छेने त्याला स्फूर्ती प्राप्त झाली, ज्ञान प्राप्त झाले, शब्दसंपत्ती एकवटली व त्याच्या मुखातून श्रीगुरूंची स्तुती करणारे एक सुंदर अष्टक बाहेर पडले. इंदू कोटी तेज करुण सिंधू भक्त वत्सलम नंदनात्री सोनो दत्त इंदिराक्ष श्रीगुरुम गंधमाल्य अक्षतादि वृंददेव वंदितम वंदयामी नारसिंह सरस्वतीश पाही माम. म्हणजे कोटीचंद्राप्रमाणे ज्याचे तेज आहे, जो कारुण्याचा सागर आहे, जो भक्तवत्सल आहे, जो आनंददायक आहे, जो अत्रे ऋषींचा पुत्र दत्त आहे, ज्याचे डोळे नीलकमलाप्रमाणे आहे, जो ऐश्वर्यसंपन्न असा गुरु आहे, गंध, पुष्प, अक्षता इत्यादींचे द्वारा जो देवांच्या समूहाकडून वंदिला जातो, म्हणजे पूजिला जातो, अशा नृसिंह सरस्वतीला मी वंदन करतो. हे नृसिंह सरस्वती, ईश्वरा, तू माझे रक्षण कर. मायापाश अंधकार छाया दूरभास्करम आयताक्ष पाही श्रियावल्लभेश नायकम सेव्य भक्तवृंद वरद भूय भूय नमाम्यहम वंदयामी नारसिंह सरस्वतीश पाही माम. म्हणजे मायापाशाची अंधकाररूपी छाया दूर करणारा असा जो सूर्य आहे, ज्याचे डोळे दीर्घ विशाल आहेत, असे हे नृसिंह सरस्वती, तू माझे रक्षण कर. जो लक्ष्मीचा प्रियपती आणि देवांचा देव म्हणजे मुख्य ईश्वर आहे, जो भक्तांच्या समूहाकडून सेवा करून घेण्यास योग्य आहे, जो भक्तांना वर देतो, अशा या नृसिंह सरस्वतीला मी वारंवार नमन करतो व वंदन करतो. हे नृसिंह सरस्वती, ईश्वरा, तू माझे रक्षण कर. चित्तजादी वर्ग षटक मत्ववारणम कुशम तत्वसार शोभितात्मदत्त श्रियावल्लभम उत्तमावतारभूत कृतभक्तवत्सलम वंद्यामी नारसिंह सरस्वतीश पाही माम. म्हणजे चित्तात निर्माण होणाऱ्या 6 विकारांचा वर्ग समूह हा जणू माजलेला हत्ती असून त्याला जो अंकुशाप्रमाणे आहे, जो मुख्य तत्व म्हणजेच ब्रह्म आहे, ज्याचे शरीर शोभिवंत आहे, जो दत्तरूप आहे, जो लक्ष्मीचा प्रियपती आणि उत्तम श्रेष्ठ अवतार आहे, जो भूतांना निर्माण करणारा आहे, जो भक्तवत्सल आहे, अशा नृसिंह सरस्वतीला मी वंदन करतो. हे नृसिंह सरस्वती, ईश्वरा, माझे रक्षण कर. व्योमराप वायू तेज भूमी कर्तुमीश्वरम कामक्रोध मोहरहित सोम सूर्यलोचनम कामितार्थ दातृभक्त कामधेनु श्रीगुरुम वंद्यामी नारसिंह सरस्वतीश पाही माम. म्हणजे आकाश, जल, वायू, तेज आणि भूमी, पृथ्वी जो निर्माण करतो, जो ईश्वर आहे, जो काम, क्रोध आणि मोह यांनी रहित आहे,
चंद्र आणि सूर्य हे ज्याचे 2 डोळे आहेत, जो भक्तांना इच्छित वस्तू देणाऱ्या कामधेनूप्रमाणे आहे, जो ऐश्वर्य संपन्न गुरु आहे, अशा नृसिंह सरस्वतीला मी वंदन करतो. हे नृसिंह सरस्वती ईश्वरा, तू माझे रक्षण कर. पुंडरीक आयताक्ष कुंडलेंदू तेजसम चंडदुरित खंडनार्थ दंडधारी श्रीगुरुं मंडली कौमोली मार्तंड भाषिताननं वंद्यामी नारसिंह सरस्वतीश पाही माम. म्हणजे ज्याचे डोळे श्वेतकमळाप्रमाणे दीर्घ विशाल आहेत, जो चंद्रमंडलाप्रमाणे म्हणजे चंद्रबिंबाप्रमाणे तेजस्वी आहे, प्रचंड पापांचे खंडन करण्यासाठी ज्याने हातात दंड धारण केला आहे, जो ऐश्वर्य संपन्न गुरु आहे, ज्याच्या मस्तकावर वर्तुळाकार केस आहेत, ज्याचे तोंड सूर्याप्रमाणे प्रकाशमान तेजस्वी आहे, अशा नृसिंह सरस्वतीला मी वंदन करतो. हे नृसिंह सरस्वती ईश्वरा, माझे रक्षण कर. वेदशास्त्रस्तुत्यपाद आदिमूर्ती श्रीगुरुं नादबिंदुकलातीत कल्पपाद सेव्येयं सेव्य भक्तवृंदवरद भूय भूय नमाम्यहम वंद्यामी नारसिंह सरस्वतीश पाही माम. म्हणजे वेद आणि शास्त्रे ज्यांच्या पायांची स्तुती करतात, ज्याचे स्वरूप आद्य आहे, जो ऐश्वर्य संपन्न गुरु आहे, जो नाद बिंदू यांच्या अतीत आहे, कल्प या वेदांगाला ज्याचे पाय सेवन करणे योग्य आहे, जो भक्तांच्या समूहाकडून सेवा करून घेण्यास योग्य आहे, जो भक्तांच्या समूहांना वर देणार आहे, अशा नृसिंह सरस्वतीला मी वंदन करतो. हे नृसिंह सरस्वती ईश्वरा, माझे रक्षण कर. अष्टयोग तत्वनिष्ठ तुष्टज्ञानवारिधम कृष्णावेणी तीरवास पंचनदी संगमम कष्टदैन्य दूरी भक्त तुष्टकाम्यदायकम वंद्यामी नारसिंह सरस्वतीश पाही माम. म्हणजे अष्टांग योगाच्या तत्वावर ज्याची निष्ठा आहे, जो संतुष्ट आहे, जो ज्ञानाचा सागर आहे, जो कृष्णा आणि वेणी या नद्यांच्या तीरावर वास करतो, जो कृष्णा आणि 5 नद्या यांच्या संगमावर राहतो, जो भक्तांचे कष्ट आणि दैन्य दूर करतो, जो संतुष्ट होऊन भक्तांना इष्टवस्तू देतो, अशा नृसिंह सरस्वतीला मी वंदन करतो. हे नृसिंह सरस्वती ईश्वरा, माझे रक्षण कर. नारसिंह सरस्वती नाम अष्टमौक्तिकं हारकृत शारदेन गंगाधर आत्मजं धारणिक देवदीक्ष गुरुमूर्ती तोषितं परमात्मानंदाश्रिया पुत्र पौत्रदायकम. म्हणजे गंगाधर पुत्र सरस्वतीने नृसिंह सरस्वती नामाने युक्त अशा 8 मोत्यांचा हार तयार केला, ज्याने ब्राह्मणांना दीक्षा दिली, ज्याने आपल्या गुरुमूर्तीला संतुष्ट केले, जो परमात्मा आहे, जो आनंदरूप आहे, जो ऐश्वर्याने युक्त आहे आणि जो भक्तांना पुत्र आणि पौत्र देतो, अशा या नृसिंह सरस्वतीला मी वंदन करतो. हे ईश्वरा, तू माझे रक्षण कर. नारसिंह सरस्वतीय अष्टकंचय पठेत घोर संसार सिंधू तारनाख्य साधनम सारज्ञान दीर्घ आयुरारोग्यदी संपदम चारुवर्ग काम्यलाभ वारंवार यजपेत. म्हणजे भयंकर संसाररूपी सागर तारून नेणारी नौका असे नाव असणारे हे साधन, तत्वज्ञानाचे सार असणारे, दीर्घ आयुष्य, आरोग्य इत्यादी देणारे, तसेच संपत्ती देणारे असे हे नृसिंह सरस्वती विषयक अष्टक, जो कोणी वारंवार पठण करील आणि त्याचा जप करील, त्याला इष्ट अशा 4 पुरुषार्थांचा लाभ होईल. श्री गुरु ते अष्टक ऐकून आनंदले व म्हणाले, कन्या, पुत्र, धन व गोधन यासह तुझी संतती वाढेल. तू ज्ञानी झाला आहेस. तू माझ्या सर्व शिष्यां थोर असा भक्त आहेस. तुझ्या वंशातील लोकही वेदशास्त्र संपन्न होतील. तू तुझ्या गावी जाऊन तुझ्या कुटुंबियांसह येथेच राहण्यास ये. येथे आमच्याजवळच सुखाने राहा, असे श्रीगुरूंनी त्याला सांगितले. श्रीगुरूंना वंदन करून तो आपल्या गावी परतला.